मुचा जागर दीप. नमस्कार रसिक श्रोते हो. जागर दीप श्राव्य दिवाळी अंक 2023 अंतर्गत दीपत्कार सदराच्या 5व्या म्हणजेच शेवटच्या भागात मी चेतना मुरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या दीपत्कार सदरात आपण भेटणार आहोत महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात हास्याची कारंजी फुलविणाऱ्या हास्य जत्रेचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन गोस्वामी यांना. हास्य जत्रेच्या सेटवर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत बिपिन वर्तक आणि अनुजा संखे घोडके यांनी. नमस्कार रसिक श्रोते हो. दीपत्कार ह्या आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक सदिच्छा देतो. मी बिपिन वर्तक आणि माझ्यासोबत आज आहे अनुजा. पण आम्ही दोघंच एकत्र नाही आहोत. आमच्यासोबत एक तिसरं व्यक्तिमत्व आहे आणि जे व्यक्तिमत्व त्याच्या प्रवासाचं जेव्हा तो उलगडा करेल तेव्हा तुम्हाला समजेल की कुठल्या कलाकाराशी आज आपण बोलणार आहोत. तेव्हा आज आम्ही आहोत महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या सेटवर आणि हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप नावं तुमच्या डोक्यात रुंजी घालत असतील. पण ह्या सर्वांच्या परिवाराचा मुख्य म्हणून मी ज्या कलाकाराला किंवा ज्या अभिनेत्याला, दिग्दर्शकाला, निर्मात्याला आज आपल्याशी बोलतं करणार आहे किंवा अनुजा बोलतं करणार आहे तो एक म्हणजे सांगितल्याप्रमाणे एक दिग्दर्शक आहे, एक अभिनेता आहे, त्यानंतर निर्माता आहे आणि नाटकापासून अगदी पथनाट्यापासून ते आत्ता टेलिव्हिजन किंवा सिनेमापर्यंतच्या सर्व माध्यमातून त्यांनी तेवढ्याच ताकदीनं काम केलेलं आहे. असा तुमचा आमचा सर्वांचा मित्र, माझा मित्र सचिन गोस्वामीचं मी जोरदार स्वागत करतो. आणि सचिन, तुला दिवाळीच्या खूप खूप सदिच्छा, शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. सर्व मित्रांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि खूप छान वाटलं आज बिपिन, तुझी आणि अनुजा तुमची भेट घेऊन खूप छान वाटलं. आमच्या टीमलाही खूप छान वाटलं. आत्ताच आपण सगळ्या टीमशी बोललोत, आपण सगळे भेटलोत आणि त्यांनाही खूप छान वाटलं. आणि त्यामुळे तुमची जी टीम आहे त्या सगळ्यांना आमच्या हास्य जत्रेकडनं खूप खूप प्रेम. वा, थँक्यू सर. आज दिवाळी खऱ्या अर्थानं आमची साजरी होते असं मला फील येतोय. म्हणजे खरं मनापासून आणखीन दिवाळीचं सेलिब्रेशन दुसरं नको असं वाटतंय. सर, पहिलं म्हणजे सुरुवातच म्हणजे मुलाखतीची अशी की तुमचं बालपण धुळ्यातलं आहे, तर धुळ्यामधलं तुमच्या त्या दिवसांबद्दल आम्हाला सांगा. म्हणजे धुळ्यात माझं बालपण गेलं म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत मी धुळ्यातच होतो. माझी आई शिक्षिका होती जिल्हा परिषदच्या शाळेत आणि वडील माझे हेड माळी होते. म्हणजे बागेत माझे सगळे बागकाम करणारी मंडळी त्यांचे प्रमुख होते. हेड माळी अशी त्यांची पोस्ट होती नगरपालिकेत. तिथे धुळ्यात एक टॉवर बाग आहे, तिथे वडील असायचे आणि वडिलांना अर्थातच बागकामाची खूप आवड आणि त्याचं शिक्षणही झालेलं होतं. त्यामुळे माझंही बालपण बऱ्याचदा बागेत गेलेलं आहे. आणि आई शिक्षिका असल्यामुळे ती जिल्हा परिषदला असल्यामुळे धुळ्यापासून आजूबाजूला जी छोटी गावं आहेत तिथं तिच्या बदल्या असायच्या. त्यामुळे प्रवासात तिथे 2 तास जायला 2 तास यायला म्हटल्यावर आई सकाळी 7ला जायची, ती रात्री 7-8पर्यंत बाहेर असायची कारण तिचा प्रवासच खूप होता. आणि वडील सुद्धा सकाळी जायचे आणि रात्रीपर्यंत बागेत असायचे. त्यामुळे माझी जी शाळा आहे ती वडिलांनी अशा ठिकाणी माझं ॲडमिशन केलं होतं जी बागेच्या अगदी मागे, म्हणजे बागेची जी कंपाऊंडची जाळी असते मोठी त्याच्या पलीकडे माझी शाळा होती, मातृसेवा संघ नावाची प्रायमरी स्कूल ती. मग त्यामुळे आप्पा म्हणजे वडील माझे सकाळी सायकलवरनं मला बागेत न्यायचे. मग मी तिकडे बागेत सगळ्या मंडळींबरोबर खेळायचो. आणि जशी शाळेची वेळ येईल त्यावेळी आमचे त्या बागेचे जे वॉचमन होते ते काका मला तारेवरनं असं क्रॉस करून द्यायचे आणि मग तो रोड क्रॉस करून मी शाळेत जायचो. असं माझं छान बालपण गेलेलं आहे. आणि तर त्या दरम्यान
असं होतं की वडिलांना सिनेमा मुळीच आवडत नसे, त्यांनी फार कमी सिनेमे पाहिले. आईला सिनेमा खूप आवडायचा, वडिलांना नाटक आणि व्याख्यानं खूप आवडायची. त्यामुळे धुळ्यात जी काही व्याख्यानमाला झाली कुठली किंवा जे विविध वक्ते येऊन गेले तिथे आप्पांची हजेरी असायची आणि अगदी लहानपणापासून ते मला घेऊन जायचे. तिथे मला कळत असो नसो ते तिथे बसवायचे आणि नकळत मग खूप मोठ्या मोठ्या वक्त्यांना ऐकण्याचा योग आला. त्या निमित्तानं एक थोडंसं एक सामाजिक भान लहानपणीच तुमचं तेवतं ठेवणं फार गरजेचं असतं आणि ते त्या काळात आप्पांमुळे नकळत झालं किंवा कदाचित त्यांनी हेतू पुरस्कार केला असेल, माहिती नाही. आणि आईला वाचनाची खूप आवड होती. आई कविता छान करायची. छान म्हणजे एका शिक्षकाला ज्या जाणीवा असतात त्या जाणीवातनं जे काही त्यांचं म्हणणं असतं अशा ती कविता करायची. त्यामुळे असं एक छोटंसं वातावरण होतं घरी. परिस्थिती म्हणशील तर अगदीच जेमतेम परिस्थिती होती. म्हणजे 1 तारखेला श्रीमंत आणि 15 तारखेला तुमचं अडचण मध्यमवर्गीय आणि शेवटच्या आठवड्यात दारिद्र्य रेषेखालचे असं सगळं तिन्ही स्तर आम्ही दर महिन्याला जगायचो. त्यामुळे आणि प्रोव्हिजन करण्याची काही वृत्ती त्यावेळी नव्हती, कारण महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल एवढंच कमवायचं आणि खर्च करायचं. त्यामुळे परिस्थिती जेमतेम होती. भाड्याच्या घरात छोट्याशा राहायचो आम्ही. धुळ्यातल्या 7व्या गल्लीत आमचं घर होतं. तिथे आजूबाजूला तालमी, तर धुळ्याचं वातावरण थोडं तालमींचं आहे होतं त्यावेळी. म्हणजे पैलवान लोक खूप होते धुळ्यात. आजही धुळ्यात पैलवान खूप आहे. तर अशा वातावरणात वाढलो. तिथे काही तसं नाटकाचं काही वातावरण खूप पोषक नव्हतं धुळ्यात अनेक वर्ष. आजही काही तितकंसं चांगलं नाही. सांस्कृतिक वातावरण आहे पण नाटकाचं काही फार तिथं वातावरण नाही. बरोबर. पण सर मी जेव्हा म्हणजे तुमचं अभ्यासाचं जे विषय बघितले ना, तर तुमचं डिफेन्स स्टडीमध्ये BA झालेलं आहे. त्यानंतर सॅनिटरी इन्फेक्शन एक विषयात तुमचा कोर्स झालेला आहे आणि मग तुम्ही ड्रॅमॅटिक्समध्ये पण कोर्स केला. म्हणजे हे विषय आणि तुमचं आजची ओळख कलाकार म्हणून ह्याच्यामध्ये तफावत इतकं वेगळं वेगळं आहे. तुम्हाला असं म्हणजे क्युरिओसिटी ही की तुम्ही मनापासून हे स्टडीचं अभ्यासाचे विषय तुम्ही निवडले होते की सहज असं मिळालं ते करत गेलो असं काही? म्हणजे सुरुवातीला कसं असतं ना की आई वडील दोन्ही नोकरीला असल्यामुळे ना, आणि तसंही काही फार मोठ्या स्तरावरच्या नोकऱ्या नव्हत्या, अत्यंत सामान्य नोकऱ्या आहेत. आणि त्यामुळे पुढच्या पिढीचं नियोजन सुद्धा सामान्य पातळीवरच असतं आई वडिलांचं. आणि त्या काळात काही खूप मोठं स्वप्न पाहण्यासारखी सामाजिक स्थिती नव्हती. नोकरीचे काही खूप केंद्र नव्हती. नगरपालिका, जिल्हा परिषद, धुळ्यातल्या नोकऱ्या संपल्या, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. खाजगीकरण नसल्यामुळे किंवा काही कंपन्या तिथं नसल्यामुळे, औद्योगिकरण तिथं झालेलं नसल्यामुळे, त्यामुळे त्यांना सुचणाऱ्या गोष्टी छोटे छोटेच होते. आमच्याकडे एक आमचे काका यायचे नात्यातले, ते तहसीलदार होते. त्यामुळे त्यांचा अनुभव यांच्यापेक्षा जास्त. त्यामुळे ते जे गाईड करतील त्या पद्धतीने वडील आम्हाला म्हणायचे की मग अरे तिकडे पोलीस भरती आहे, आम्ही पोलीस भरतीलाही उभं राहिलो. त्यामुळे आणि मला नाटकाची आवड होती कॉलेजपासून जी लागलेली. त्यात नाटकाला काहीतरी करिअर असतं हे तुम्ही कितीही ठामपणे सांगितलं तर त्या काळी पटणंच शक्य नव्हतं, कारण त्यावेळी फक्त नाटक होतं, टेलिव्हिजन तर नव्हताच. कुठलं कॉलेज तुझं? मी जय हिंद महाविद्यालय धुळ्याचं. हां, जे आता ZB पाटील महाविद्यालय म्हणून आता ओळखलं जातं. तर त्या कॉलेजला एक तर नाटकाचं वातावरण सुद्धा खूप नव्हतं तिथे. त्यात आम्हाला नाटकाचं वेळ लागलं, पथनाट्याचं वेळ लागलं, सामाजिक संस्थांमध्ये कामं केल्यामुळे. आणि त्या दरम्यान आईवडिलांना नाटकाकडे तू वेळ घालवणं आणि करिअर करणं याची काही तफावत नीट कळत नसे. त्यांनी विरोध नाही केला, पण त्यांचं म्हणणं, वडिलांचं म्हणणं होतं की आपल्या घरात फार काही कोणी शिकलेलं नाही, तू किमान ग्रॅज्युएट झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि आताच अभ्यासावर लक्ष दे तर नोकरी लागेल, आयुष्य पुढे स्थिर होईल, अत्यंत सामान्य आणि त्यांच्या योग्य अपेक्षा होत्या. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मला पाठवलं. पण ज्यावेळी असं वाटलं काही करायचं आहे नाटकावर, तर ते म्हणायचं की तू ठीक आहे, पण तुझं काय स्थिर होणार ते मला आधी सांग. मग त्यामुळे मी ते सांगतील त्या नोकऱ्यांच्या शक्यता तपासून पाहायचो.
म्हणजे मी पोल्ट्री फार्मचा पण एक कोर्स केला की जर पोल्ट्री फार्म टाकून काहीतरी व्यवसाय सुरू होईल. त्या दरम्यान टेलिव्हिजन ज्यावेळी आला नुकताच 84 मध्ये धुळ्यात, त्यावेळी तिथं फॅड आलं होतं की टेलिव्हिजन रिपेअरिंग शिकलं पाहिजे. तर त्याचाही मी 1-2-3 महिने जाऊन तो कोर्स करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे घरच्यांचं म्हणणं होतं की तू स्थिर होण्यासाठी काहीतरी कर. मी 9वी-10वीला असताना एक साऊंड सर्व्हिसचा व्यवसाय पण केला. म्हणजे त्यावेळी सत्यनारायणच्या पूजा, लग्न, माझ्याकडे एक सेटअप मी घेतला होता विकत. म्हणजे माझे ते तहसीलदार काका त्यांनीच आम्हाला घेऊन दिलं होतं की चल याच्यात तुझा व्यवसाय सुरू होईल. एलपी रेकॉर्ड, EP रेकॉर्ड असायच्या आणि अगदी लहान असताना म्हणजे हाफ चड्डीवर मी जायचो आणि सायकलला तो भोंगा अडकवलेला मोठी कापडी बॅग ज्याच्यात ते एम्प्लिफायर आणि रेकॉर्ड प्लेअर ते सगळं असायचं आणि ते घेऊन मग जाऊन त्यावेळी 25 रुपये वगैरे मिळायचे त्याचे. तर अशा पद्धतीचं तो काळ होता. आणि ते करत असताना मग एकदा नेव्हीच्या ट्रेनिंग आर्टिफायसर ऑफिसर म्हणून एक पोस्ट असते नेव्हीची, तर त्याच्या प्री कॅन्डिडेट ट्रेनिंग कोर्स अहमदनगरला त्याची एक जाहिरात आली होती की प्री कॅन्डिडेट ट्रेनिंगसाठी सिलेक्शन करायचं. तर तिथेही मला वडील म्हणाले जा. मी तिथं गेलो आणि तिथं मी सिलेक्ट झालो 40 जणांमध्ये. आणि अहमदनगरला त्याचं ट्रेनिंग कोर्स आहे, तिथं मी ट्रेनिंगला होतो नेव्हल सर्व्हिसच्या, नेव्हीच्या. तिथं मला जरा फूड पॉयझनिंग वगैरे झालं आणि मी ते अनफिट झालो तिथे. मग तिथं मी बाहेर पडलो. तर त्यावेळी मला मिलिटरीविषयी आवड होतीच. त्यावेळी मला तो एक कोर्स केल्यामुळे पण थोडी शिस्त आली होती. आणि मग दरम्यान ते तर काही झालं नाही आणि नाटक तर करायचं आहे. मग मी धुळ्यातनं ग्रॅज्युएशन जेव्हा ॲक्च्युली माझं ना 12वीपर्यंत सायन्स झालेलं आहे. त्यानंतर मी TY BCom पर्यंत BCom पण केलेलं आहे. TYची परीक्षा नाही दिलेली, फक्त काही एटीकेटी होत्या. कारण त्यावेळी आमचं नेमकं स्पर्धा असायच्या आणि परीक्षा असायची. मग त्यावेळी नाटकाकडे जास्त ओढा, त्यामुळे स्पर्धा आधी करू, आधी लगीन कोंडाणे असं तसं. मग आम्ही त्या दरम्यान ते विषय बुडवून पण गेलेलो. नंतर मी आर्ट्सला ॲडमिशन घेतली आणि मग डिफेन्स स्टडीज हा विषय त्यावेळी धुळ्यातल्या आमच्या कॉलेजला होता. फार कमी ठिकाणी हा विषय आहे. त्याची त्यावेळी तरी पाठ्यपुस्तकही नव्हती, कारण खूप कमी जण पुणे विद्यापीठातनं तो कोर्स घ्यायचे. त्यामुळे त्यांच्यासाठी तेवढ्या प्रमाणात पुस्तकं छापलीच जात नसत. तो अभ्यासक्रम सगळा सरांनी दिलेल्या नोट्सवर आणि त्यांनी सांगितलेल्या संदर्भांना लायब्ररीतनं काढून तुम्ही अभ्यासा आणि उत्तरं द्या, अशा प्रकारचा होता. तर तो कोर्स ते एज्युकेशन माझं झालं डिफेन्स स्टडी. म्हणजे BComचे लास्ट इयरचे काही विषय मी दिलेले नाही, तर परत BAला आलो. कारण त्या दरम्यान ना कॉलेजेसमध्ये छात्रभारतीकडनं मी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो. सामाजिक संस्थांमध्ये नर्मदा आंदोलनात मी पथनाट्य केलेली होती. त्यानंतर सेवा दलात मी होतो. तर त्या दरम्यान इलेक्शनसाठी उभं राहायचं म्हणून परत आर्ट्सला ॲडमिशन घेतली आणि त्यात डिफेन्स स्टडीज पण करायला मिळणार ही गंमत होती. आणि त्यावर्षी मी निवडून पण आलो होतो आमच्या टीमकडनं. त्यांच्या स्टुडंट्स याच्यात पण होतो मी त्या इलेक्टेड कमिटीमध्ये. तर असा तो सगळा प्रवास ना, जसा म्हणजे त्याला काही खूप दिशा नव्हती पण धडपड होती. आणि नाटक करायला मिळतं त्या निमित्तानं कॉलेजमध्ये, गॅदरिंग्सना, NSSला काहीतरी करायला मिळतं, अशी छोट्या छोट्या अपेक्षा होत्या. आणि त्यातनं ते सगळं पुढं. आता म्हणजे आपण बोलताना आता किती वेळा तरी नाटकाचा उल्लेख आला, पण नाटकाची सुरुवात म्हणजे तुमच्या मनात रुजलं कधी? म्हणजे कधी तुम्हाला असं वाटतं की नाही नाटकासाठी हे सगळं काही करूया? ॲक्च्युली कसं होतं ना की त्याचे ना टप्पे असतात. म्हणजे मला अमुक व्हायचं असं लहानपणी काही ठरतच नसतं. कारण दरवेळी इम्प्रेस करणारं प्रत्येक पोझिशन आपल्याला व्हावीशी वाटत असतं. म्हणजे अगदी पोलीस होण्यापासून ते मिलिटरीत जाण्यापासून ते सिनेमाची आवड असणाऱ्याला डोअर किपर सुद्धा असं वाटतं की त्याला फुकट पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येकाच्या लहान मुलांच्या स्वप्नांचं वेगळं असतं. तसे टप्पे बदलत गेले. मुळात मातृसेवा संघातनं मी तसा बडबडा जरा चुणचुणीत मुलगा असल्यामुळे आणि लहानपणापासून ना आईवडिलांपासून दूर, म्हणजे आईवडिलांच्याच परिसरात पण मोकळा राहणारा. जसं बागेत माझे वडील हेड आहेत म्हटल्यावर मग तिथं लहान मुलांमध्ये येतील त्या मुलांमध्ये खेळलेलो आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासून ना जे आपल्याकडे आता मुंबईत होतं की मल्टीकल्चर याच्यात मुलं वाढतात, तसं तिथं बागेत येणाऱ्या सगळ्या मुलांमध्ये मी असायचो.
त्यातल्या त्यात बाग माझ्या वडिलांची असायची, हा एक त्यातल्या त्यात फरक होता. त्यामुळे ना कदाचित खूप बडबडा होतो. त्यामुळे शाळेत मला एका नाटकात घेतलं शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टरसाठी. मिशीविना शिवाजी नावाची एकांकिका आहे, ती मी 4थीला पहिल्यांदा केली. आणि ती एकांकिका म्हणजे शाळेचं जास्त बालनाट्य ते छोटं. तर त्यानंतर मग पाडवी नूतन विद्यालयात जसं मी शिकायला गेलो 5वी नंतर, तिथं नाटकाचं काही वातावरण नव्हतं. नंतर जयहिंद महाविद्यालयात आलो, तिथनं पुन्हा नाटकाचं वेळ लागलं. आणि मग गॅदरिंगच्या निमित्तानं मग टाळ्या मिळतात, त्याचा आनंद, ॲप्रिसिएशनच तुम्हाला हळूहळू हे करतं. आणि मग त्यातली गंमत जाणवायला लागते की अरे मग आम्ही एक संस्था काढली, नाट्यसंस्था. तिथं वातावरण काही फार नव्हतं, आमच्याकडे लेवल्ससुद्धा नव्हते धुळ्यात त्यावेळी. मग काही स्पर्धांना जायला लागलो आणि असं जाणवलं की अरे आपण खूप कमी पडतो, कारण आपल्याला काही तंत्रच कळत नाही. इतर कॉलेजेस येऊन इतकं धमाल करून जातात किंवा इतर ग्रुप्स येऊन इतकं धमाल करतात, कारण ते आपल्याला जमतच नाही, लाईट्स आणि ते. मग त्या दरम्यान हळूहळू 2-3 वर्षांनी असं वाटायला लागलं की आपण तसं एक शास्त्रशुद्ध असं शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून मग मी त्यावेळी माझं ग्रॅज्युएशन नव्हतं झालं, म्हणून NSDला जाता येईना किंवा प्रयत्नच करता येईना. म्हणून मग मी विचार आलेला NSD त्यावेळी NSDच माहिती होतं ना. मग त्या दरम्यान मला औरंगाबादला त्यावेळेच्या म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर, तर तिथे एक नाट्यशास्त्राचा विभाग आहे हे कळलं. मग तिथं मी ॲडमिशन घेतलं. त्या दरम्यान मी औरंगाबादला आधी गेलो 4 महिन्याआधी. तिथे एक संस्था तयार केली आणि तिथलं जाणीवा नावाचा एक चषक असायचा, तिथली स्पर्धा मी केली. त्या स्पर्धेत मला बेस्ट ॲक्टर बेस्ट डिरेक्टर मिळालं आणि मग मी नाट्यशास्त्राला ॲडमिशन घेतलं त्यानंतर. आणि तिथे मग काही वर्ष शिक्षण घेतलं. हेतू हाच होता की आपण तंत्र शिकावं आणि मग आपण चांगल्या एकांकिका करू शकू, स्पर्धेत आपण बाजी मारू शकू वगैरे. पण कसं होतं ना, शिक्षण घेताना त्या क्रमात लक्षात येतं की स्पर्धा जिंकणं एवढंच काही या शास्त्राचा शिकण्याचा हेतू नसावं, ते जरा व्याप्त आहे. मग ते शिक्षण झाल्यावर मुंबईत मुख्य प्रवाहात यावं असं वाटलं. मग मी 92ला आलो. आता 93ला तुझी माझी भेट झाली बिपिन, आपण एकत्र काम केलं त्यावेळी. तर पण तू नाटकात येण्याच्या अगोदर ह्या सगळ्या पातळ्यांवरती तू अनुभव घेतला, म्हणजे तू अगदी स्पीकरचा व्यवसाय किंवा टेलिव्हिजन, मी फटाक्याचे स्टॉल सुद्धा दिवाळीला टाकायचो आम्ही. बरोबर. किंवा महत्वाची गोष्ट मला खूप बरी वाटली की आप्पांनी जे संस्कार केले की वेगवेगळ्या व्याख्यात्यांची व्याख्यानं तू त्या खूप वयामध्ये गोरेंपासून सगळे ऐकले. वा वा वा. म्हणजे ते खूप मोठे ते पुढच्या तुझ्या प्रगल्भतेसाठी पण म्हणजे कुठल्याही क्षेत्रातल्या अगदी खूप महत्वाचा पाया आहे. अगदी अगदी. आणि त्यासाठी खरोखर म्हणजे आप्पांना नमन. हो, म्हणजे खरं तर ते ना त्यांनी ते ना आईवडिलांचे संस्कार करण्याच्या पद्धतीनं खूप वेगवेगळे असतात. अगदी जाणीवपूर्वकच संस्कार केले जातात असं नाही. खरं तुम्ही काय म्हणता येईल त्याला पापभेरू असणं आपल्या पालकांनी, हा नकळत येणारा संस्कारच आहे. त्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न पण करावे लागत नाही. बरोबर. म्हणजे माझ्या वडिलांची एक सवय मी लहानपणापासून पाहत आलो की त्यांना ते बागेत फिरत असताना काही लोखंडाची वस्तू त्यांना दिसली, खाली बोल्ट पडलेला दिसला, स्क्रू पडलेला दिसला, खिळा पडलेला दिसला, ते उचलायचे, पायजमान झब्बा घालायचे, टोपी असायची, ते पायजमाच्या खिशात टाकायचे आणि मग फिरून ते त्यांच्या तिथं टॉवर आहे, टॉवर बागेत, आणि तिथंच खाली त्यांचं एक कपाट होतं मोठं CC, त्या कपाटात ते टाकून द्यायचे. वडील रिटायर्ड झाले त्यावेळी ते कपाट भरलेलं होतं लोखंडाने आणि ते त्यांनी तिथंच ठेवलं. ते काही घरी आणलं नाही त्याचं काही. त्यानंतर ते नंतरच्या इंचार्जने काय त्याची विल्हेवाट लावली माहिती नाही, पण ते एक संस्कार होते की जिथे आपल्याला जी वस्तू मिळाली ती त्या त्या भागाची आहे ती तिथंच संचित करा आणि छोट्या छोट्या गोष्टी साठवल्या तर काहीतरी मोठं होऊ शकतं. हे नकळत पाहायला मिळालं. ते संस्कार होत गेले. त्याचा आता ना निर्माता वगैरे होताना त्याचा उपयोग खूप होतो. तेच आहे खरं. तेच म्हणलं की टीम सांभाळणं आणि या अनुषंगाने ते डिफेन्समध्ये जाण्यामुळे तो जो करडेपणा किंवा शिस्त असते ती पण खूप महत्वाची असते. आणि त्या पण मग तू हे जे नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलंस त्यात सगळं तांत्रिक बाजू वगैरे त्याच्यात तो कसा त्याच्यात नेमकं काय शिकलं? खरं मी तुला सांगू का की जी वर्कशॉप्स असतात किंवा नाट्यशास्त्र किंवा अभिनय शिकवणारी केंद्र आहेत, शासकीय असो खाजगी असो, अगदीच नामवंत असो किंवा काही असो, विद्यापीठीय पातळीवरचे असो, मुळात ना
कलेचं शिक्षण ना हे आपण ग्रहण करायचं असतं. म्हणजे त्यासाठी ना शिष्यांमध्ये क्षमता जास्त लागते, गुरुमध्ये असलीच पाहिजे असं काही नाही. अच्छा. गुरु हा चांगला नियोजन करणारा आणि एक पोषक वातावरण निर्माण करून देणारा लीडर असला तरी पुरतो अशा प्रकारच्या सिस्टीम्समध्ये, असं मला वाटतं. कारण तिथे जमलेली सगळी मुलं आणि सतत नाटक करायचं याचा ध्यास असलेली एक टीम जमणं आणि त्यातनं मग काहीतरी करावं असं वाटणं आणि त्या प्रयोगातनं तुम्ही प्रगल्भ होत जाता. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात 40 जण जर शिकत असतील तर ते 40चे 40 नामवंत होतात किंवा त्या क्षेत्रात काम करतात. याला कारण काय? शिकवणारे तर तेच आहे, सिस्टीम तीच आहे. तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टीतनं ग्रूम होता ना, हे ती क्षमता स्वतःत असली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारची केंद्र आहेत ना, ही विद्यार्थ्यांच्या निष्ठेवर, प्रामाणिकतेवर आणि त्यांनी किती जीव तोडून तिथे स्वतःचा वेळ मार्गी लावला आहे त्याच्यावर अवलंबून असते. आणि मी मुंबईत आल्यानंतर मी 11 वर्ष मुंबई विद्यापीठात वैशाली विभागात शिकवायचो नाटक. बरोबर. तर त्यावेळी आम्ही फक्त पोषक वातावरणच तयार करून दिलं होतं विद्यार्थ्यांना, की या इथे इम्प्रोव्हाइज करूया, नाटक करूया. कारण करत करतच शिकण्याची कला आहे ती, अशी कोणीतरी धरून बसून शिकवण्याची कला नाही. बरोबर. नाही, पण हल्ली खूप असं म्हटलं की प्रशिक्षित नट किंवा प्रशिक्षित दिग्दर्शक आणि असं काही फक्त कॉलेजमध्ये करून केलेले म्हणजे स्वतः अनुभव केलेले, ह्याच्यामध्ये थोडाफार फरक असतो किंवा त्याच्यातनं प्रशिक्षणाची किती गरज आहे? प्रशिक्षण तुम्हाला दिशा देतं. बरोबर. पण प्रशिक्षण हे त्या प्रशिक्षण केंद्रातच असतं हा भ्रम आहे. प्रशिक्षण हे करण्यातच असतं ना बऱ्याचदा. तुम्ही एखाद्या युनिट बरोबर एक एकांकिका करताय तर त्यातला दिग्दर्शक, त्यातले इतर नट, त्यातला संच ज्या पद्धतीने काम करतो आणि तुम्ही स्वतः त्या भूमिकेशी ज्या पद्धतीने व्यवहार करत पुढे जाता. एक भूमिका मी वाचतो, त्यानंतर त्याचा आत्मा शोधतो, त्याचा देह शोधतो, त्या भूमिकेला हळूहळू मी भावनांचा ग्राफ द्यायला लागतो. ही जी प्रोसेस आहे ही पण एक प्रशिक्षणच आहे. करेक्ट. आणि त्यामुळे प्रशिक्षण हे करतच असतं. म्हणजे असं नाही आपल्याकडे की जो कोणी कलावंत आहे तो प्रशिक्षितच असतो. एकतर तो कुठल्या तरी अकॅडमिक प्रशिक्षण घेऊन आलेला असतो किंवा तो स्वयंप्रशिक्षण किंवा समूहाबरोबरचं प्रशिक्षण करत असताना अशा पद्धतीने प्रशिक्षित होतो. बरोबर. त्यामुळे शिकणं हे अव्याहत सुरू असलेली प्रोसेस आहे. सर, मग जेव्हा तुम्ही औरंगाबादला नाट्यशास्त्राचं शिक्षण घेत होते त्या दरम्यान तुम्ही ठरवलं का मुंबईला यायचं? म्हणजे मग त्यानंतर कसं आहे ना की पुढे काय आहे तुम्हाला मुख्य प्रवाहात जाऊनच तुम्ही स्वतःला जोखून पाहू शकता ना. म्हटल्यावर मग 92ला मी मुंबईत आलो आणि मुंबईत कसं कोणी नव्हतं? कोणीच नव्हतं माझं त्यावेळी. अच्छा. मला घर नव्हतं, काही नव्हतं. मी आणि माझा एक मित्र संजय पाटील म्हणून. हो, माहिती. आम्ही दोघं आलो आणि काही सामाजिक संस्थांमध्ये काम करत असल्यामुळे संजय पाटील याचे वडील आत्माराम बापू पाटील ते खूप मोठे समाजसेवक. त्यांच्या तिथे दीनबंधू म्हणून एक संस्था ते चालवायचे अनाथांसाठी आणि खूप मोठं काम आहे बापूंचं. बरोबर. तर त्यांच्या परिचयाने आणि आमच्या सेवादलाचं एक बॅकग्राऊंड असल्यामुळे इथे RCF कॉलनीमध्ये एक युथ काउन्सिल नावाचा एक इंग्रजांच्या काळचा बंगला आणि तिथे काही झोपड्या आहेत, बॅरॅक्स. ते RCFची प्रॉपर्टी आहे. तिथे VC पाटील म्हणून त्या संस्थेचे पदाधिकारी होते जे सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे आणि त्या निमित्तानं त्यांची बापूंची ओळख होती या सामाजिक कार्याच्या निमित्तानं आणि ती सामाजिक कार्य करणारीच संस्था होती RCFच्या मर्यादेत. तर त्यांनी सांगितलं की ही मुलं येणार तर जरा काही दिवस राहायची व्यवस्था होईल का? ठीक आहे, इथे आहे एक बऱ्याक एक झोपडीवजा 2 कॉट असलेलं एक छोटीशी रूम आहे. तिथे आम्ही राहायला 2 जण आलो काही काळासाठी. बरोबर. आणि ते खूप आत होतं. म्हणजे त्यावेळी त्याला भूतबंगला म्हणायचे. म्हणजे गेटवर RCFच्या युथ काउन्सिल म्हटलं तर कोणी सोडत नसते, भूतबंगला जाणार म्हटलं सोडायचे. आणि तिथे आम्ही दोघं तिघं भूतं राहायचो ऍक्च्युली. कारण त्यावेळी लाईट्स वगैरे तिथे खूप नव्हते. खऱ्या अर्थाने भूतच होतात. आणि जंगल आहे ते, खूप झाडी आहेत तिथे, साप विंचू असं. पण तो काळ त्यांनी त्यामुळे निघाला. नाहीतर मुंबईत घर मिळणं किंवा बरं पैसे नव्हते. आई रिटायर्ड झालेली, वडिलांची परिस्थिती जेमतेम, पेन्शन, वडील पण रिटायर्ड होते ज्यावेळी मी आलो तेव्हा. काहीच नव्हतं आमच्याकडे. म्हणजे मी 350 रुपये घेऊन मुंबईत आलो होतो त्यावेळी 92 आणि ओळख काहीच नाही. त्यामुळे त्या संस्थेत राहिलो. नाटकाची तुमची सुरुवात झाली म्हणजे
पहिलं नाटक तुम्ही अभिनेता म्हणून केलं होतं ज्याचा त्याचा प्रश्न, म्हणजे डायरेक्ट चंद्रकांत कुलकर्णींबरोबर तुम्हाला संधी मिळाली, तर ते त्याबद्दल सांगा ना. कारण चंद्रकांत कुलकर्णी त्यावेळेला पण खूप मोठं नाव होतं किंवा आजही खूप मानाने डिरेक्टर आहे. मग त्यांच्याबरोबरच पहिलं नाटक करायला मिळणं हे कसं झालं? म्हणजे एकतर आता तो कसा प्रवास असतो, हा कुठेतरी करत गेलं तर कोणीतरी पाहत. 92ला ज्यावेळी मी आलो त्यावेळी मी इथे एक टीम गोळा केली आणि नाट्य दर्पण स्पर्धा असायची त्यावेळी. दामले काका, सुधीर दामले, खूप छान ती कल्पना, एक आविष्कार अनेक नावाने ती नेहरू सेंटरला व्हायची. तर त्यावेळी सबनीस जे आहेत आपले, वसंत सबनीस, मोठे नाटककार, लिजंड, त्यांनी विषय दिला होता सारं काही नावात आहे. आणि त्यावेळी मी जे कॉलेजकडनं, विलास पडळकर माझा मित्र त्या दरम्यान झाला होता, तो जे शिकायला होता. तर मग त्या टीमला घेऊन मी ती एकांकिका बसवली होती, इथं नाव ठेवायला जागाच नाही, आणि ती त्या काळात खूप गाजली. आणि तिथं त्यावेळी मला बेस्ट ॲक्टर, बेस्ट डिरेक्टर दोन्ही पारितोषिकं नाट्य दर्पणची फायनलला मिळाली होती. त्यामुळे त्यावेळी सगळी इंडस्ट्री नाट्य दर्पण बघायला यायची, कारण अत्यंत क्रीम ऑडियन्स त्यावेळी असायचं. सगळं म्हणजे मांजरेकरांपासून सगळे तिथे असायचे. आणि एका रात्रीत प्रसिद्ध होणं म्हणतात ना, तसं काहीसं त्यावेळी माझ्या बाबतीत झालं होतं. आणि त्यावेळी चंदूने पण ते पाहिलं होतं. त्याच्या आधी ॲक्च्युली मी एक राज्यनाट्य स्पर्धेत नाटक केलं होतं आणि विलासने एक नाटक केलं होतं. असं आमची दोघांची नाटकं रंगभवनला एका मागोमाग होती, तिथं आमची ओळख झाली होती. ते नाटक माझं साहित्याला दुसरं आलं होतं त्यावेळी, डिरेक्टर म्हणून मला पारितोषिक पण होतं. तर ह्या एकांकिकेच्या निमित्तानं अनेकांनी पाहिलं, माझ्यावर चांगलं लिहून आलं की त्यावेळी मी खूप बारीक होतो आणि असा खूप लवचिक होतो. तर जयंत पवारांनी त्यावेळी एक रबर स्टार मिळाला वगैरे असं त्यावेळी लिहिलेलं होतं. आणि मग त्या दरम्यान चंदूने मला फोन केला की, फोन म्हणजे त्यावेळी फोन पण नव्हते, असं निरोप वाया यायचं. त्या काळी तर काही कम्युनिकेशनचं साधनच नव्हतं. आणि मग असं याचा निरोप त्याचा निरोप करत मग मी रिहर्सलला आलो, ज्याचा त्याचा प्रश्न. आणि तिथे ते कॅरेक्टर मी गोंदिया, प्रतिम कॅरेक्टर मी पाहिलं. हा, छोटं होतं पण छान होतं, लक्षात राहणार. सर, मग दिग्दर्शन आणि अभिनय ह्या दोन्ही मध्ये तुम्ही सुरुवात केली, म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे दोन्हीचं ॲप्रिसिएशन एकाच वेळी होत होतं. बरोबर. त्यामुळे ते काही ठरत नव्हतं काय करायचं. पण मग ते तुम्ही दोन्ही चालू, म्हणजे आता पण आम्ही म्हणजे बघत असतो तुम्हाला, त्यावेळेला अभिनेता पण तेवढाच प्रभावी वाटतो सर. पण मी कमी करतो, कारण त्यावेळी कसं होतं, शक्यता आणि त्यात स्वभावांचा पण खूप भाग असतो. मला नंतर असं लक्षात आलं की आपली घरची परिस्थिती काही फार बरी नाही. आईवडिलांना मला इकडे आणायचं आहे, कारण तिथं परिस्थिती फारच बिकट होत चालली होती गावी. आणि मग ते त्यांचे आजारपण, हे मी इथनं करिअरच्या धावपळीत तिकडे दुर्लक्ष होणं, त्याचाही मग मला त्रास व्हायचा. मग ते जवळ आणलं तर आपण दोन्ही गोष्टी करू शकतो, म्हणून मग त्यांना मला शिफ्ट करायचं होतं. मग त्या दरम्यान काय करता येणं शक्य आहे, तर जे मिळेल त्या अनुषंगानं एकांकिका बसवायला मला मिळायच्या इंटर कॉलेजच्या, तर तिकडे जरा जास्त लक्ष दिलं. आणि थोडा फटकळ स्वभाव आहे, त्यामुळे फार हाजी करत नाही. तर अशा स्वभावाच्या माणसाला नट म्हणून करिअर फार नसतं असं त्यावेळी मला जाणवलं. आणि त्यापेक्षा मी दिग्दर्शक म्हणून काम करू शकेल, मला टीम सांभाळता येते, एक थोडंसं नेतृत्व गुण आहे. आणि अनेक वर्ष संस्था मी धुळ्यात पण तो अनुभव आहे टीमला घेऊन काम करण्याचा, म्हणून मग दिग्दर्शनाकडे जास्त लक्ष दिलं. त्यानंतर ज्याचा त्याचा प्रश्न चा अभिनय सुरू असतानाच त्या दरम्यान मग नाटक मला करायला मिळालं दिग्दर्शक म्हणून, कलावैभवचं. एक दिवस येईलच, ते केलं. देव पावले केलं कलावैभवचं. मग दिग्दर्शक म्हणूनही सुरू झालं. कलावैभवशी कसं काय तुझं? ते इथं नावामुळे काय झालं की नाव माहिती होतं आणि अजितेम जोशी त्यांनी ती एकांकिका पाहिली होती, त्यांनी खूप मदत केली आहे मला, म्हणजे मॉरल खूप दिलं अजितेम जोशी. अशी माणसं त्या त्या काळात आपल्याला प्रोत्साहन देतात ना, तर ते बूस्ट खूप महत्त्वाचं असतं. आर्थिक मदत हा वेगळा भाग, मॉरल देणं खूप महत्त्वाचं आहे. ते अजितेम दादांनी खूप केलं त्यावेळी. तर ते यांना म्हणाले होते, तोंडवळकर काकांना, की तो पोरगा चांगला आहे बघ म्हणून. तर काकांनी बोलून घेतलं होतं. आणि मग पहिलं नाटक गजा अहिरे, आमचं गजेंद्र मित्र माझा चांगला, तर त्याचं ते नाटक मी केलं होतं. त्यानंतर मयेकरांचं देव पावले एक केलं होतं.
माझ्या पहिल्या नाटकात मला सतीश पुळेकर, स्वाती चिटणीस, लीलाधर कांबळी अशी मोठी कास्ट होती त्यावेळी. आणि म्हणजे एक त्यावेळेस दिवस खूप येईल स्टार. असं. हां, देव पावले कॉमेडी होतं, एक दिवस येईल सिरियस नाटक होतं. देव पावलेमध्ये सुमित राघवन, विजय कदम, अतुल परचुरे, माधुरी बांदेवडेकर, त्यानंतर नागेश मोरवेकर, अच्छा. असे खूप मल्टी स्टार ते नाटक होतं. तर ही सगळी मंडळी त्यावेळी त्यात होती. मग असं करत करत मग विद्यापीठात वैशाल विभागाचं काम सुरू झालं. ते कसं तुझ्यापर्यंत आलं? ॲक्च्युली ना वैशाल विभागाच्या पूर्वी कोकणात काही वर्कशॉप्स असायचे. बरोबर. तर विनायक दिवेकर तिथे ती वर्कशॉप्स घ्यायचा. तर विनायकने मुग्धा करुणिक त्याच्या संचालिका होत्या त्या विभागाच्या, आणि खूप त्यांनी ॲक्टिवली तो विभाग चालवला. सगळ्या विद्यापीठात एक्स्ट्राम्युरल स्टडीज असतं, बरोबर. पण त्या संचालकाची जर विलपॉवर असेल तर काय मिरॅकल होऊ शकतं ना, याचा उत्तम अनुभव म्हणजे तो वैशाल विभाग आहे. तर ते मुग्धा कर्णिकांच्या नेतृत्वाखाली तो खूप ॲक्टिव्ह होता. आणि युनिव्हर्सिटीची एड होती. युनिव्हर्सिटीचाच तो एक भाग होता, पण तो कसा आहे की त्याला फंड्स असायचे विद्यापीठाचे, पण जे वर्कशॉप आम्ही सुरू केलं होतं वैशाल विभागाचं, ते बरंचसं जी फी येते त्याच्याच रेशोमध्ये विद्यापीठ द्यायचं असं ते होतं. पण सर्टिफाईड कोर्स होता. सर्टिफाईड कोर्स. ओके, बरोबर. तर त्यांच्या त्या कोकणातल्या 7 दिवसीय शिबिरांना मी गेलो, आणि मग मुग्धा कर्णिकांना तिथल्या आयोजकांकडनं काही रिपोर्ट्स आलेत की चांगला घेतोय तो मुलगा. मग त्यांनी एकदा भेट झाली आमची, म्हणायला काय करता येईल. तर मी त्यांना म्हटलं मुंबई विद्यापीठात नाट्यशास्त्राचा विभागच नाही, सगळं दुर्दैव आहे. तर एखादा विकेंड कोर्स सुरू करू शकतो. मग त्याचं एक डिझायनिंग आम्ही केलं, आणि तो कोर्स तिथं सुरू झाला. त्याच्यात मग विनायक दिवेकर, मी आणि सचिन मोटे, नंतर आम्ही तिघही समन्वयक आणि शिक्षक होतो. तर 11 वर्ष आम्ही ते विभाग चालवला. विकेंड कोर्स होता. अच्छा. क्लब हाऊसला असायचं? हां, क्लब हाऊसला, चर्चगेट. सर, मग तुम्ही नाटक, एकांकिका, दिग्दर्शन पण, अभिनय पण, आणि मग अचानक टीव्ही पर्यंत, म्हणजे टीव्हीचे बरेच रियालिटी शोज. मी ज्या वेळेला तुमचा अभ्यास करत होते मला जास्त रियालिटी शोज दिसते, आणि म्हणजे मालिकांच्या तुलनेत रियालिटी शोज. फिक्शन केलंच नाही मी. हा ना, म्हणजे पोस्ट ऑफिस उघडं आहे ही पहिली नाही, पण मी त्यात काम केलं. ते दिग्दर्शन अवधूत पुरोहितने केलं होतं. नॉन फिक्शन शोज किंवा रियालिटी शोजच जास्त आहेत. कारण मी जेव्हा बघितलं एवढी मोठी यादी आहे तुमच्या रियालिटी शोजची. ETV ला मी खूप केले. मैफल, जल्लोष, महाराष्ट्राचा सुपरस्टार, म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे, हुबाईफू, म्हणजे त्यावेळेला ऍक्च्युली तो टीव्हीचा जमाना एस्टॅब्लिश होत होता. चॅनल्स नवीन नवीन येत होते. आणि हे कसं आलं तुमच्याकडे मग टीव्ही? टेलिव्हिजनचं कसं आहे की हे वैशाल विभाग सुरू असतानाच ना त्यावेळी ETV लॉन्च झालं, आणि मग तिथल्या काही संधी चालून आली तिथे, आणि मग त्याच्या लॉन्चिंगपासून मी ETV कडे मल्टी कॅमेरा सेटअप करायला लागलो. बऱ्याचशा गोष्टी ETVतच शिकलो. ते आमचं प्रशिक्षण केंद्रच होतं. तिथं ऑनलाईन एडिटिंग पण तिथे शिकलो मी. ऑनलाईन एडिटिंग अनेक शोजचं केलेलं आहे. ऑनलाईन एडिट आणि डिरेक्ट दोन्ही केलेलं आहे. त्यामुळे ते सगळं तिथे शिकायला मिळालं. आणि वैशाल विभाग आणि ETVचे शोज, म्हणजे सिंगल कॅमेरा शोज म्हणाल तर मी क्राईम डायरी एक केलं, त्याचे 500 भाग केले. तो फक्त एक फिक्शन, म्हणजे फिक्शन नव्हता, तो सेमी फिक्शन आहे ते. म्हणजे एका भागाला एक गोष्ट. पण तो म्हणजे कथा मालिका होती ती रियालिटीवरची. पण एक असं आहे की तू स्वतः प्रशिक्षित, म्हणजे त्या अर्थाने प्रशिक्षित नट किंवा दिग्दर्शक आहे. तू प्रशिक्षित आहे, तर तुझा मग प्रशिक्षक तू कसा डेव्हलप केला? मी म्हणा, आता एक नाटक बसवणं वेगळं असतं आणि मुलांना ट्रेन करणं किंवा काय असतं ना की तुम्हाला त्या गोष्टींना हळूहळू कळतात. म्हणजे आता मी ते वर्कशॉप घेतल्यावर त्यांना वाटलं, मग मला असं वाटलं की प्रशिक्षण कसं असलं पाहिजे. कारण मी जे शिकलो ते अकॅडमिक शिकलो, आणि मी जे करतो त्यात ते किती उपयोगी येतं मला त्याचा काही रेशो सांगता येणार नाही. कारण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स वेगळेच आहेत. म्हणजे भासांची नाटकं, भरतमुनींचं नाट्यशास्त्र हा अभ्यास म्हणून खूप व्याप्त आहे आणि खूप रंजक आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. पण तो इम्प्लिमेंट आता कसा करता येईल या काळात, तर
त्याची तफावत आहेच, प्रॅक्टिकलिटी आणि अकॅडमिक शिक्षण. त्यामुळे तिथं करत असताना जाणवत होतं की जे शिकतोय तेच इम्प्लिमेंट करावं लागतं असं नाही ना. म्हणजेच तुम्हाला पोषक वातावरण आणि सततचा सराव यातनंच तुम्ही शिकता. मग इथं जो वर्कशॉप आम्ही जे सुरू केलं ते अत्यंत प्रॅक्टिकल बेस होतं की सगळ्यांनी जमायचं, काहीतरी करूया, त्याच्यावर चर्चा करूया, त्याच्या चुका शोधूया, त्या पुन्हा करायच्या नाहीत, नवीन चुका करायच्या, अशा अनुषंगानं म्हणजे खरं तर चुका करायचं याच्यात. वैशाल विभागात मी शिकवत होतो म्हणण्यापेक्षा ना, मी शिकवत असताना शिकत पण खूप होतो. तिथंच जास्त ग्रूम झालो आम्ही. त्याचाच आज जो हास्य जत्रापासून जे काही जे फळ आहे ते त्या काळातल्या श्रमाचा आहे. त्यावेळी त्याला पैसे मिळत नव्हते जास्त, त्यात वेळ खूप जात होता, म्हणजे तो आम्ही घालवतच होतो, पण त्याचं संचित आजपर्यंत पुरत आहे. नवीन मुलांमध्ये काम करायची सवय, इम्प्रोव्हाइज करायची सवय. त्यामुळे हास्य जत्रा काय, कॉमेडीची बुलेट ट्रेन काय, फुबईला काही ग्रूमिंग आणि डिरेक्ट केलं तर त्याला याचा उपयोग होत गेला त्या सगळ्या संचित. सर काही चित्रपट पण म्हणजे येऊन गेले 2011-12च्या. मग त्याबद्दल पण सांगा. माझ्या मैत्रिणीने तुमच्या चित्रपटात काम केलंय. हो, कोण? यशस्वी. यशस्वी पुणे वाया. चित्रपटांचं काय की ते ऍक्च्युली आमची नाटकं होती 2. एक पहिलं जे माझं खूप गाजलेलं नाटक आहे एक डाव भटाचा, विनोदी नाटक, त्याच्यावर केलेला तो मस्त चालाय आमचा सिनेमा होता. आणि पुणे वाया बिहार हे जे होतं ते एक खूप चांगलं नाटक आमचं होतं, गोची प्रेमाची म्हणून. त्याचं मला दिग्दर्शनाचे सगळे अवॉर्ड्स त्या वर्षीचे मला सगळेच मिळाले होते त्यावेळेस, सांस्कृतिक कलादर्पण पासून सगळेच. तर त्या नाटकाचं चित्रपट स्वरूप होतं ते नाटक प्रोसिनियमच्या आत होतं. चित्रपटात तो खूप मोठा प्रवास होता आणि तो चित्रपट करताना काही अडचणी आल्यात, काही म्हणजे आता पाहताना जाणवतं की आपण अजून चांगलं करायला पाहिजे होतं, तेवढा काही छान तो झाला नाही. आणि म्हणजे माझ्या दृष्टीने तो फसला पिक्चर माझ्याकडनं, कारण त्यावेळच्या परिस्थिती आणि तेवढा अनुभवही माझा सिनेमाचा एवढा नव्हता. अजूनही मी सिनेमा केला तर मला त्याच्यात खूप काम करण्याची गरज आहे. बरोबर, ॲक्च्युली. नाही तेच म्हटलं की हे 3 माध्यम आहेत समजा, तुम्ही अगदी पथनाट्यापासून घेऊन प्रोसिनियमचं नाटक असेल किंवा आता TV आणि चित्रपट, तर तुला ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काही फरक जाणवला काय? म्हणजे नाटकातला ॲक्टिंग किंवा सिनेमातले किंवा टेलिव्हिजनमधलं ॲक्टिंग, ह्याच्यामध्ये काय बेसिक असे छोटी लाईन्स असतात का की ज्या तुम्हाला सांभाळायला लागतात? म्हणजे ते नाटकाचं सुद्धा म्हणजे फक्त नाटक जरी घेतलं ना तरी त्याचे सादरीकरणाच्या पद्धती आता बदलत गेलेल्या आहे. आणि 93ला नाटक करताना कॉलर माईक्स नव्हते. त्यावेळी आपण स्टेज माईकच्या अनुषंगानं तुमची जी काही संवादाची फेक आहे ती ठरवावी लागायची, त्याची रेंज, त्याचं व्हॉल्यूम. त्यामुळे तिथली त्यावेळची अभिनयाची पद्धती थोडीशी जास्त ब्राईट होती. बरोबर. आता माईक जवळ आल्यामुळे वाचिक अभिनयावर खूप बदल झालेत. आता तुम्ही तुमचे उच्छ्वास पासून सगळं तुम्ही सांगू शकता, अगदी तुम्ही लो टोन बोलू शकता, अंडरप्ले करू शकता. बॉडी लँग्वेज तुम्हाला तीच ठेवावी लागते, कारण प्रकाश योजना थोडी प्रखर झाली पण अंतर तेवढंच आहे प्रेक्षकांचं. आणि एक्सप्रेशनचा वे जसा जसा समाज वेगवेगळी माध्यमं येतात ना अभिनयाची, तसं रंगमंचालाही बदलायला लागतं. कारण नटांच्या बरोबर प्रेक्षक सुद्धा सजग होत जातो आणि एज्युकेट होत जातो. त्यामुळे तो जसा अपग्रेड होतो तसं तुम्हालाही इतर माध्यमांच्या सारखी अभिनयशैली ठेवावी लागते. त्यामुळे नाटकात सुद्धा बदल होत गेले, माध्यमांमध्ये तर खूपच आहे. पण आता हास्यजत्रा वगैरे सारखे जेव्हा आम्ही स्किट बेस्ड शो करतो याच्यात आम्ही नाटुकलीच करतो, ती चित्रीकरण करतो जवळजवळ. पण त्याच्यात फक्त वेगवेगळे अँगल्स असतात, तेवढा एक तो त्याचं ऑनलाईन एडिट होतं आणि त्याचं नाटक जसं तुम्ही बसता आणि प्रोसिनियममध्ये घडणाऱ्या गोष्टीतलं काय पाहायचं हे प्रेक्षक ठरवतात. टेलिव्हिजनला अशा प्रकारच्या फॉर्मॅटला काय पाहिलं पाहिजे हे मेकर ठरवतो, कारण ते स्क्रीनवर जे दिसेल तेच तुम्हाला कळतं, आजूबाजूचं काही दिसत नाही. आणि सिनेमा हा तर अगदीच वेगळा भाग आहे, तो तुकड्या तुकड्यातून तयार होणार आहे. त्यामुळे भावनेचा जो प्रवाह आहे तो सांभाळणं हा मोठा टास्क असतो नटासाठी, दिग्दर्शकासाठी, मेकरसाठी. कारण त्याला तो ग्राफ
डोक्यात इतका पक्का असावा लागतो, नाहीतर तू फसतो. जे आमचं पुणे महाविहारला झालं की ते त्याचा अंदाज नाही आला की मग तो फसायला लागतं हळूहळू क्लायमॅक्स पासून हे ते. बरोबर. पण मग तुला आता तू कम्फर्टेबल, आता समजा पुढे समजा एखादं नाटक करायचं झालं तर कुठल्या शैलीचं नाटक करशील तू? मी खरं तर आतापर्यंत वेगवेगळ्या शैलीची नाटकं केली. म्हणजे मी एक दिवस येईलच हे समस्याप्रधान नाटक होतं, छान कौटुंबिक समस्या मांडणार होतं. देव पावले हे फोकचं नाटक होतं. एक डाव भटाचा फार्स होता टिपिकल. त्यानंतर बाजीराव मस्त मी नावाचं नाटक, तो एक फार्स होता. गोची प्रेमाची हे एक लव्ह स्टोरी होती खूप सिरियस. एक सोक्षमोक्ष नावाचं एक नाटक मी केलं होतं जे खूप गंभीर नाटक होतं. सोक्षमोक्ष. हां, त्यामुळे अशी वेगवेगळ्या शैलीची नाटकं मी केली आहेत. आता आमच्या हिचं प्रकरण 2017 केलं होतं. तर ते एक छान ज्या नातेसंबंधांवरचा विनोद होता तो. बरोबर. त्यामुळे नाटकं काय वेगवेगळ्या शैलीची करायला मजा येते. बरोबर. आणि त्याच्यातले जे नट असतात वेगवेगळे, जे म्हणजे छोट्या नटांपासून जे कोणी नावाजलेले असतील, म्हणजे अगदी तू मोहन जोशींपासून सगळ्या चांगल्या नटांबरोबर काम केलं, पण असं कुठला नट तुला आत्ता वाटतं की आपण करायला पाहिजे त्यावेळेला किंवा अजूनही करता येईल? विक्रम गोखलेंबरोबर काम करायची खूप इच्छा होती आणि ती काही होऊ शकत नाही पूर्ण आता, कारण ते नाहीत आपल्या. बरोबर. पण माणूस विद्यापीठ आहे त्या अभिनयाचं, तर त्यांच्यावर काम करायला मिळणं. पण दुर्दैवानं काय की तसं काही घडलं नाही ना नाटकात ना सिनेमात. मी तेवढे सिनेमेही केले नाही. बरोबर. त्यामुळे ते घडलं नाही. अशी मंडळी खरं तर आहेत. नसीरजींबरोबर काम करावं असं वाटतं. बरोबर. पण तो कसा योग येईल माहिती. तेच विचारणार, म्हणजे फक्त मराठी नाही, मराठी तर जे कोणी नट आहेत आता तर खूप चांगले नट आहेत. म्हणजे आता तर खूप जण ज्यांच्यावर काम करून आपण शिकलं पाहिजे असं वाटतं. खरं आहे. पंकज त्रिपाठी पासून नवाजुद्दीन पासून अगदीच यंग टीम जी आहे ना सगळीच छान आहे. चित्रपटातली आपल्याकडे मराठीत म्हणशील तर बऱ्याच जणांबरोबर वेगवेगळ्या निमित्तानं काम केलं आहे. पण विक्रमजींबरोबर काम करायचं राहिलं त्याचा एक खंत आहे. सर म्हणजे दिग्दर्शन झालं, अभिनय झाला, प्रोडक्शन पण एक आहे तुमचं, त्याच्यात तुम्हाला कसं पडावं वाटलं? म्हणजे कारण हा तर एकदम पूर्ण पैशाशी रिलेटेड व्यावसायिक गोष्ट झाली. म्हणजे हे ना निर्माता होणं हे सुद्धा ना चॅनल्सनी त्या गरजेतनं तयार झालेली गोष्ट आहे. म्हणजे मी फुबाईपू डिरेक्ट करत होतो शेवटचे काही सीझन. ते चाललेलं असताना मी ETV त्यावेळेचं, नंतर कलर्स झालं, तिथे मला कोण होईल मराठी करोडपती डिरेक्ट करायला बोलवलं होतं. तर तो एक सीझन मी डिरेक्ट केला. त्यावेळी तिथल्या प्रमुखांनी म्हणजे संजय उपाध्याय, त्यानंतर प्रतीक कोल्हे होते तिथे, योजना बहाळकर, या मंडळींनी सांगितलं की सर आता तुम्ही स्वतःचं सुरू करा, किती वर्ष तुम्ही डिरेक्ट करणार नाही का? कारण मी बऱ्याचशा गोष्टी पाहायचो आतनं ना, तर त्यांना माहिती होतं की हे करू शकतील. आणि त्यांच्या आग्रहामुळे खरं प्रोडक्शन हाऊस सुरू झालं आणि तिथे मग कॉमेडीची बुलेट ट्रेन आम्ही प्रोड्यूस केली कलर्सला, ज्याचे 413 भाग प्रदर्शित झाले. आणि त्यानंतर मग हास्य जत्रा इकडे सोनीला केली 17 नंतर. सर हास्य जत्रा आणि तुमचं आधीचं सगळं काम असा एक भाग करता येऊ शकतो तुमच्या? म्हणजे ते तसं लोक करतात, आम्ही नाही करू शकत. म्हणजे कसं होतं की संगीतकार जसं आता बिपिन, तू 50 गाणी रचली तर 50ची 50 गाणी तू मनापासून केलेली आहे, त्या सगळ्यांना तुझं प्रेम आहे. पण एक गाणं तुझं चित्रपटात येतं आणि तू त्या गाण्याने ओळखला जातो, पण तुझ्या दृष्टीने ते गाणं हे काही तुझं पहिलं अपत्य नाही. त्यामुळे कसं आहे ना, मला कसं ओळखावं हे मी नाही सांगू शकत. पण मी जर मला सचिनला सचिन कसा ओळखतो, तर मी मला सतत काम करणारा माणूस म्हणून ओळखतो. मे बी हास्य जत्रेनंतरही अजून काही ग्रेट घडण्याची शक्यता असू शकते ना. पण असंच असतं कायम की जे गाजतं त्याच्याने तुमची ओळख होते. आणि माझी तर खूप वेगवेगळी ओळख होती. पूर्वी मला क्राईम डायरीमुळे पण ओळखायचे, त्याच्या आधी इथं नाव ठेवायला जागाच नाही म्हणून ओळखायचे, बुलेट ट्रेनमुळे पण ओळखायचे, फुबाईपूमुळे ओळखायचे. हळूहळू एक एक टप्पा जसं लोकप्रियतेचा वाढतो त्या कार्यक्रमाचा, तसं तसं तुम्हाला लोक त्या कार्यक्रमाने ओळखायला लागतात. आणि सर मला असं पण म्हणजे एक याच्यामध्ये हास्य जत्रेचा महत्वाचा टप्पा एक लॉकडाऊनचा पण होता. बरोबर. लॉकडाऊन मध्ये सतत नवीन काहीतरी देणारा हा एकमेव कार्यक्रम होता. आणि तो जो रीच वाढलाय
तो लोकांकडे जास्त पोचलाय. कारण मी स्वतः म्हणजे बरोबर माझा अनुभव सांगते. मी प्रेग्नंट होते सेकंड टाइम, आणि आपण खाली जाऊ शकत नाही, आपण बाहेर पडू शकत नाही, आपल्याला खायचं असेल तरी भीती आहे, कोणाला बोलवायचं तरी भीती आहे. या भीतीमध्ये मात करण्याची शक्ती मिळाली ना मानसिक, ती हास्य जत्रेमध्ये मिळाली. त्याच्यामध्ये कितीतरी आमच्या लोकांना म्हणजे नातेवाईकांना गमावलं, म्हणजे याच्यामध्ये आपण सकाळी दुपारी रडलो तरी संध्याकाळी हास्य जत्रा बघावं असं वाटायचं, कारण कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे आपल्या आजूबाजूला. तर म्हणून पण कदाचित असं असेल की बाकीच्या कार्यक्रमांपेक्षा या कार्यक्रमाकडे लोकांचं जास्त लक्ष वेधलं गेलं ते या गोष्टीसाठी. आणि म्हणून म्हणजे आज आता तुमच्याकडे जी टीम आहे ती बुलेट ट्रेन मध्ये पण होते बऱ्यापैकी, यातले काही जण. पण आज त्यांना बघितलं की हास्य जत्रेशी रिलेट केलं जातं आमच्याकडून, कारण आम्ही त्या काळात त्यांना बघितलं ज्या वेळेला आमच्याकडे बाकी बघण्यासाठी काही नव्हतंच, आशाच नव्हती. सो थँक्यू स्वाती. आणि मुळात कसं आहे ना, तो काळ सुद्धा निराशेचा होता. प्रचंड निराशा होती, घाबरलेले होते लोक, आणि त्या विचारांपासून दूर जाण्यासाठी विनोद आपल्याला तारक ठरू शकतो. हा खरा तर शोध लागला. विनोदाला नेहमी दुय्यम आपल्याकडे साहित्यात आणि सगळीकडे रंजनातला दुय्यम स्तरावरचा विनोद मानला जातो. पण या काळात लक्षात आलं की विनोद हा तारणहार आहे, तो एक मेडिसिन आहे. आणि करोना हे अत्यंत दुःस्वप्न होतं खरं तर, अत्यंत दुर्दैवी तो काळ होता. पण म्हणतात ना की या सगळ्यात काही गोष्टी वर येतात, तसं विनोदाला प्रतिष्ठा मिळाली आणि लोकांना विनोदाची महती कळली. आणि म्हणजे अगदी आमचाच कार्यक्रम नव्हे, हवायुद्धात सुद्धा त्यावेळी खूप लोकांनी पाहिला, त्यांनी सुद्धा खूप रंजन केलं आणि लोकांना सावरलंय. तारक मेहता आहे किंवा अशी जी विनोदाशी संबंधित जी कार्यक्रम करणारी मंडळी होती ना, त्यांनी त्या काळात नकळत प्रेक्षकांचा खूप रंजन केलं आणि त्या भीतीपासून जरा दूर नेलं. पण ते मी काय म्हणतो, विनोद सगळेच विनोद करतात, पण विनोदाचा जो दर्जा आहे, तुमचा जो विनोद आहे एक वेगळ्या सरकॅस्टिकली जातो, किंवा एक प्रहसन असेल तर त्याच्यामध्ये लेखी बोले सुमित लागे सिच्युएशनल जास्त तर तो एक ठरवून करता का हे म्हणजे दुसऱ्या पद्धतीचा विनोद आता आपला कालबाह्य झालाय म्हणून असं करावं लागतं? विनोद सुद्धा ना हळूहळू बदलत जातो ना, तुम्हाला त्याच्याशी मॅच व्हावं लागतं. कुठल्याही प्रकारच्या कला प्रकाराला जसं त्याचं अपग्रेडेशन आहे तसं तसं कलावंताने अपग्रेड व्हावं लागतं. त्याच्या वेगाला तुम्हाला स्वतःला नियमित करायला लागतं, नाहीतर तुम्ही कालबाह्य होत. बरोबर. जसं टेक्नॉलॉजी बदलते तसं सगळ्या कलेची शैली, सादरीकरणाची शैली, त्याची प्रकटीकरणाची शैली सगळी बदलायला लागते. जसा समाज बदलतो तसं त्याचं रिफ्लेक्शन बदलतं. बरोबर. तुम्ही त्यांना जितकं अपडेटेड राहाल तितकं तुम्ही करेक्ट करू शकाल. करेक्ट. आणि हास्य जत्रेचं यश ना हे काही माझ्या एकट्याचं नाही, किंवा सचिन मोठेचं एकट्याचं नाही, बरोबर, किंवा चॅनलचं एकट्याचं नाही. या यशात खूप मोठी टीम काम करते. क्रिएटिव्हची आमची 7-8 जणांची टीम सतत त्याचा विचार करत असते. चॅनल सुद्धा खूप आत्मीयतेने त्याला शोकेश करतं, त्याला खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करतं. त्यामुळे याच्यात सगळीच मंडळी आहे. आमची लेखकाची टीम आहे, तंत्रज्ञ आहे. सर पण कधी कधी विनोद थोडासा असा टोचका होतो किंवा दुखावला जातो विनोदातून, असं नाही वाटत का? म्हणजे बऱ्याचदा आता जसं की वनिता खरात वरती जर विनोद करायचा असेल किंवा पूर्वी विशाखा सुभेदार वरती विनोद करायचा असेल तर त्यांच्या जाडीचा, वजनाचा असा एक वेगळ्या पद्धतीने उल्लेख केला जातो. आता आपण असं म्हणू शकतो की त्यांना ते स्वतःला म्हणजे पर्सनली वैयक्तिक दृष्ट्या आपण तिला म्हणतो, म्हणजे जो कलाकार पंच करतो तो तिच्यावरती वैयक्तिकरित्या करतो, जाडेपणावर नाही करत. पण हेच हळूहळू लोक जनरलाइज करत जातात. तर काय ना गंमत अशी ना की त्याची ही तर आपल्याकडे विनोदाची खूप मोठी परंपरा आहे की तुम्ही आवाज म्हणून जे मासिक असायचं त्याची जर ती चित्र असायची ना, ती खिडकी चित्र, त्याच्यात बायको हा विनोदाचा मोठा विषय असायचा. भोवा नावाचं मासिक असायचं, आवाज असायचं दिवाळी अंकांमध्ये, किंवा बायकोवरची विडंबन. बरोबर. त्यानंतर जाडेपणावर बोलणे, टकलावर बोलणे, हा तर आपल्याकडे फक्त विनोदाला किती स्पोर्टिंगली घेतलं पाहिजे हे जर समाज
ठरवत नाही ना तो नाहीतर दुखवणाऱ्या आता 100 गोष्टी आहेत. आज विनोद करणं इतकं अवघड आहे कारण अवघड आहे. तुम्ही समाजावर बोलू शकत नाही, तुम्ही व्यवसायावर बोलू शकत नाही, तुम्ही राजकारणावर बोलू शकत नाही, तुम्ही एखाद्या प्रांतावर बोलू शकत नाही, तुम्ही नाव घेऊन कुठल्या आर्टिस्टवर बोलू शकत नाही. बरोबर. तर विनोद करायला ना काही उरतच नाही. म्हणजे सिच्युएशन्स म्हणजे काय होतं, एक जाड्यापणामुळे झालेली फसगत. तर माणसं फसगतीवर असतात, आपण त्याला जाडेपणावर असतो असं समजतो. मुद्दा आहे ना की त्याच्या अनुषंगानं झालेली फसगत हा त्याचा विषय असतो. खूपदा काय होतं की त्यातली जी निवडक वाक्य आहेत ना ती काही पोर्टल्स फिरवतात आणि त्यातनं गैरसमज जास्त होतो. मुळात सगळा भाग जर तुम्ही पाहिला एपिसोड किंवा ते स्किट तर त्या सगळ्या स्किट मधला तो भाग अत्यंत काही सेकंदांचा असतो. बरोबर. त्याच्यानंतर त्या स्किट मधली गोष्टच मूळ असते. सर जे म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रेचं जे आता कास्टिंग तुम्ही केलं त्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. कारण ना खूप वेगवेगळ्या स्तरातून आलेली मुलं आहेत. म्हणजे फक्त असं कोणी एस्टॅब्लिश ऍक्टर तर कोणीच नाही. म्हणजे समीर दादांसारखे आहेत पण ते मोठे, पण बाकीची जी यंग टीम आहे ते असे एस्टॅब्लिश ऍक्टर म्हणजे आधीपासून ते कॉलेजमध्ये वगैरे करतच असतील ऑफकोर्स, पण परिस्थिती, घरची परिस्थिती, वातावरण हे काही त्यांना लाभलेलं नाहीये. मग तुम्ही कसं शोधून काढलं त्यांना, किंवा असं आपण काहीतरी नवीन आणायला पाहिजे असं तुम्हाला कसं सुचलं? नाही, ती गरजच असते ना. टीम आपल्याला सतत नवी नवी शोधावीच लागते कारण मुळात तो मंच सगळ्यांचा आहे ना. नवीन मुलांना कधी संधी मिळणार त्यात, आणि सिनियर्स तर करतातच आहे, त्यांनाही संधी मिळते बाहेर वेगळी, मग त्यांनाही तिथून जावंसं वाटतं. त्यांच्या जागी कोणीतरी येतं, हा निसर्ग नियमच आहे. त्यामुळे ते एखादी गोष्ट ताजी ठेवायची असेल तर तिला सतत वळवत फिरवत ठेवावं लागतं. त्यामुळे हा शोचा भागच आहे किंवा कलेचा हा नियमच आहे की तुम्हाला आता कालांतराने आम्हालाही यातनं रिटायर व्हायलाच लागणार आहे कालांतराने, काही काळाने आमच्या जागी कोणीतरी दुसरे येणारच आहे. अशी काही मोनोपोली नाही आहे कोणाची. त्यामुळे कलेत तर प्रवाहीच असलं पाहिजे. प्रवाहाचं पाणी गोड, साचलं की त्याचं डबकं. नाही खरं आहे कुठल्याही बाबतीत, अगदी सगळ्याच बाबतीत. कारण म्हणजे मला या गोष्टीचं कौतुक वाटतं की आम्ही लगेच रिलेट होऊन जातो. म्हणजे जसं की पृथ्वी प्रताप विक्रोळीला राहतो, चाळीमध्ये राहतो, तर मग आम्हाला लगेच वाटतं की ओके चाळीमध्ये राहतो. म्हणजे माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींपैकी कोणी चाळीमध्ये राहणार आहेत, कोणी डोंगरावरती घर असलेले, तर त्या लोकांशी अगदी कनेक्ट व्हायला होतं म्हणून ते जास्त आपले वाटतं. या शोच्या निमित्तानं आम्ही ते अगदी सुरुवातीपासून केलं की प्रत्येकाच्या विभागाचा उल्लेख केला, त्याच्या परिस्थितीचा उल्लेख केला. तो सहानुभूतीसाठी नव्हता, तो खरं तर अभिमान आहे ना की कलावंताने सधन कुटुंबातूनच असलं पाहिजे असं काही. आणि सधन कुटुंबातल्या कलावंताने तो सधन आहे म्हणून त्याला हिणवण्याचंही काही कारण नाही. कारण कला श्रेष्ठ आहे, तुझं स्तर काही असो, आणि इथं सर्वस्तरीय कलावंत एकत्र आनंदाने राहत आहेत आणि प्रगती करतायत. म्हणजे चाळीतले त्यांनी फ्लॅट घेतले, म्हणजे चाळीत राहणं वाईट असतं असं नाही, बरोबर, पण प्रत्येकाची प्रगतीच झालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की लहान मुलं सुद्धा, म्हणजे आता आम्ही जेव्हा गोरेगावमध्ये फिरतो, फिल्टरपाडा म्हटलं की माझ्या मुलाला लगेच गौरवच मोरे. अगदी दुसरं म्हणजे त्याच्यासाठी ती ओळखच झालेली आहे. बरोबर. आणि ती मुलं म्हणजे माझ्या मुलांच्या वयाची मुलं पण इतकं त्याच्याशी रिलेट करू शकतात. बरोबर. हे तुमचं आणि त्या लोक म्हणजे सर्व मुलांना ते गौरव आणि ह्या सगळ्या मुलांचंही कौतुकच आहे ना. ज्या परिस्थितीतनं आले आणि त्यांनी स्वतःला इतकं मोल्ड केलंय आणि कलेला इतकं पोषक केलं आहे, त्यांच्यातला कलावंत श्रेष्ठ आहे. परिस्थिती तर काय आपण ठरवू शकत नाही ना, तो तर आणि परिस्थिती बदलते सुद्धा. दत्तूच फ्लॅट झाला, आता गौरवने पण फ्लॅट घेतला, गौरवचे चांगले सिनेमे येत आहेत. आणि आज आनंदाची गोष्ट आहे ना ही. वनिताने हिंदी सिनेमात केलं, तिचे फ्लॅट झाला, तिचं लग्न झालं, तिला चांगल्या संधी येत आहेत, पृथ्वीला येत आहेत, समीरला आहेत. प्रसाद स्वतः सिनेमा डिरेक्ट करतोय, प्रसाद लिहितोही छान, त्याचं नाटक आलंय. नमा आज सगळ्यांच्या मनावर राज्य करते. तर ही सगळीच मिडल क्लास मंडळी आणि एक छान आयुष्य त्यांचं आता या निमित्तानं झालं. त्याचं महत्वाचं कारण मला तुझी ग्रूमिंग आहे अशी झाली म्हणून असेल असं वाटतं की तू ज्या काय ना आपण कलेकडे प्राधान्यक्रम म्हणून पाहतो. नाही बरोबर, सर्वसमावेशकता जी आहे ना ती खरं म्हणजे तुला काही वाटतं पण ती अंतःकरणात असायला लागते. त्याशिवाय तू
तुम्ही हा, म्हणजे तो मी तसा आणि विचार सचिन नाही करू मोठे शकत. सुद्धा हा म्हणजे साताऱ्याहून आलेला आहे स्ट्रगल करत. हो, हो. त्यामुळे तो आम्ही समान विचाराचे आहोत. हा मग तेच आणि म्हणजे त्यामुळे त्याला खूप टॉप व्ह्यूने पाहिलं तर सगळे महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, त्याला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. सर्वस्तरीय कलावंत त्यात असले. हो हो म्हणूनच सर बोली भाषांचा पण तुम्ही जास्त हो वापर जास्त करता. हो बरोबर. कारण माझं मी मगाशी अरुण काकांशी बोलताना पण त्यांना सांगितलं की अरुण काका प्रमाण भाषा बोलू शकतात, ह्याच्यावरती माझ्यासारख्या मुलीचा विश्वास बसला. बरोबर म्हणजे काय म्हणतात त्याला उत्तम नट आहे तसं. हो 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 हे परकाया प्रवेश खूप बेमालूमपणे करतात. वा. हो म्हणजे आम्ही तर तसंच ओळखतो त्यांना की तेच आहेत की काय असं. बरोबर. बरोबर. सर आणखीन एक मुद्दा महत्वाचा की महाराष्ट्राची हास्य जत्रेचं तुम्ही म्हणजे फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित नाही ठेवलं. म्हणजे स्किट्समधून कितीतरी वेळा सामाजिक विषय मांडले जातात. कधी त्याला विनोदी किनार पण नसते, इतक्या म्हणजे गंभीरपणे मांडले जातात. किंवा आता 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात तुम्ही कार्यक्रम केला होता स्किट्सचा, म्हणजे हास्य जत्रेच्या बरोबर. तर मग हे तुम्ही म्हणजे कसं साधून आणलं? कारण काय सामाजिक भान हे तर कलावंताचं प्रत्येकाचं सोल असतो, ऍक्च्युली प्रत्येकात असतं. फक्त ते सामाजिक भान व्यक्त करण्याचं एक चांगलं व्यासपीठ त्याला मिळालं पाहिजे. प्रत्येकाला मिळतच असं नाही, आणि मिळाल्यानंतर त्याचा वापर करताना सामाजिक निर्भयताही असली पाहिजे, जी प्रत्येकात असतेच असं नाही. सुदैवानं आम्हाला चॅनलची जी टीम आहे, अजय बाळवणकर सर आहेत, अमित फाळके आहेत, गणेश सागडे आहेत, ही सगळी मंडळी सर्वसमावेशक विचारांची आहे, प्रगतशील विचारांची आहे, सामाजिक भान जपणारी मंडळी. सचिन मोठे आहे माझा जो पार्टनर, आणि फार मोठा लेखक आहे, आणि खूप चांगलं वाचन आहे, एकूण सामाजिक परिस्थितीचा खूप गांभीर्याने विचार करणारा माणूस आहे तो आहे. आमची लेखकांची टीम आहे, नटांमध्ये खूप चांगली सामाजिक जाण असणारे नटमंडळी आहे. त्यामुळे हे सगळी मंडळी समविचारी असली, अगदीच आमच्याकडे विविध विचारधारांची लोक पण आहेत. बरोबर. म्हणजे हास्य जत्रेत काही सगळेच समविचारित असं नाही, फक्त अभिनय, सादरीकरण, विनोद या बाबतीत समविचारित, पण राजकीय विचारधारा वेगवेगळ्या त्या असल्या पाहिजे, तेवढं स्वातंत्र्य आहेच आपल्याकडे. तर ही सगळी मंडळी करते म्हणून हे शक्य होतं. नाहीतर मी एकटा ठरवून अशा पद्धतीच्या व्यासपीठावर काहीच होत नाही. कारण चॅनल सुद्धा त्याला सहमत असलं पाहिजे, त्यांच्यातही ते सामाजिक भान जपण्याची तयारी असली पाहिजे. त्यासाठी त्या विनोदाचा कोशन त्यातला कमी झाला तरी चालेल असं एक धैर्य असावं लागतं. ते सगळं चॅनलकडनंही त्याचा मोठा सपोर्ट आहे, आणि आमच्या टीमकडनं पण आहे. तो कसा अनुभव होता सर तेव्हा, म्हणजे जेव्हा तुम्ही लाईव्ह केलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनात? अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या सगळ्या याच्यात आम्ही बरीच वर्ष काम केलं. म्हणजे यापूर्वी सुद्धा आम्ही बुलेट ट्रेन करायचो तेव्हा सुद्धा योगेश शिरसाट आणि प्राजक्ता आनंदरने आम्ही तिकडे स्किट केलं होतं. प्रश्न काय होतो, तुम्ही लोकप्रिय झालात की तुमची दखल घेतली, एवढंच आहे. नाहीतर आम्ही पथनाट्यही केलेली आहे. त्यामुळे तो तर तुमचं नियमित त्या विचारधारेशी जोडलं गेलेलं आहे, त्या वेळेचे ते काय म्हणतात ती उपस्थिती आहे. तिला काही तुम्ही असं वेगळ्या अर्थाने घेण्यासारखं नाही करत. सर पण तुम्हाला मी म्हणजे फेसबुकवरती पण फॉलो करते, तर तुमचं म्हणजे जी आता वर्तमान राजकीय परिस्थिती आहे किंवा सामाजिक परिस्थिती आहे यावर तुम्ही खूप बिनधास्तपणे व्यक्त होत असता. पण तुम्ही म्हणजे हे जे व्यक्त होत असता या गोष्टीला म्हणजे तुमच्या दृष्टीने किती आणि का आणि किती महत्त्व आहे, आणि त्याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की याचा काही व्यावसायिक तोटा होत असतो का? मला नाही वाटत व्यावसायिक तोटा काही होत नाही त्याचा. तुम्ही कारण आम्ही ते प्लॅटफॉर्म दोन वेगळे ठेवलेत ना. ह्या प्लॅटफॉर्मवर सतत एका विचाराला लादत नाही आम्ही, सर्व विचार तिथं मांडले जातात आणि सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. माझे जे व्यक्तिगत विचार आहे ते मी माझ्या सोशल नेटवर्कवर मांडतो, आणि मी मांडताना कुठेही ते आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. त्याच्यात संयम ठेवून असतो, त्याला सभ्यता पाळतो. त्यामुळे खूप लोक दुखावले जात नाही असं मला वाटतं. आणि सुंदर पोस्ट केली होती सर तुम्ही की आपण माणूस म्हणून जगायला शिकलो पाहिजे. आणि त्यामुळे ना मला वाटत नाही त्याचा काही तोटा होतो, कारण तसं भिण्याची गरज नाही. कलावंत आणि पत्रकार हे तर नेहमी समाजाचे हितचिंतकच असले पाहिजेत ना. आणि आपण जर अत्यंत निर्व्यासपणे समाजाच्या हिताची गोष्ट करत असू त्याला घाबरायचं काय? समाजात विष पेरणारे आणि समाजाला निर्विष करणारे असे दोन गट असले तरच समाज निकोप राहील ना.
अन्यथा सगळं विषपूर्ण होईल. खरंय. त्यामुळे ते समाजाचा समतोल असाच साधला जातो. कलावंतांमध्ये सुद्धा अनेक जण त्यांच्या त्यांच्या विचारधारेप्रमाणे व्यक्त होत असतात. काही जण नाही व्यक्त होत आणि त्यालाही कारण आहेत, कारण अत्यंत सॉफ्ट टार्गेट असतो कलावंत. म्हणजे इतर वेळी मी प्रसिद्ध नसताना बोलणं आणि प्रसिद्ध झाल्यावर बोलणं यात खूप फरक पडतो. त्यामुळे त्याला मर्यादा येतात, बंधनं येतात. म्हणजे खूप म्हणजे महत्वाचं असं आहे की तू व्यक्त होतो, ह्याला माझ्या दृष्टीने किंवा आमच्या दृष्टीने खूप महत्व आहे. म्हणजे हल्लीचे लोक काही असेल, ते घाबरत असतील, ते काही होत असेल, पण तुला कुठल्याही मताबाबतीत तू व्यक्त होणं हे जे तू म्हणजे ज्या पद्धतीने लोक पाहतायत ना, की एक राजकीय दडपण आहे वगैरे, पण खरंच तसं नाही आहे, तेवढं नाही आहे. मला तरी अनुभव नाही, माझा व्यवसाय कुठेच अडला नाही किंवा मला असं कोणी कधी ट्रोल नाही केलं. तुम्ही व्यक्त करताना किती आक्रस्ताळे आहात याचाही खूप भाग आहे ना. तुम्ही तुमचं चिंतन समाजापुढे मांडलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही डिवचलं समाजाला किंवा विरोधी विचारांच्या लोकांना तर तो प्रॉब्लेम होतो ना. डिवसायची काय गरज आहे? म्हणजे तुमचा जर समानतेचा विचार असेल तर तो तुम्ही मांडत राहा, त्याला कोणाचाच विरोध नाही. पण तुम्ही जर आरोप करत गेलात कोणाच्याही कार्यशैलीवर, ती टीका अत्यंत बोचरी टीका म्हणण्यापेक्षा तुम्ही खरवडलं, त्यांना जखमी केलं, तरच ते होतं. समाज इतका काही दूषित झालेला नाही अजून, निवडक गट आहे आणि जो व्यक्त झाल्यावर ट्रोल करतो, पण तुम्ही त्याची सवय ठेवली पाहिजे. सर, तुम्हाला भेटून आणि पूर्ण टीमला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. आणि या दिवाळी अंकाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या साहित्य सागरच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छा? आणि मला सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे खरं तुम्ही विशेष आहात सगळे. म्हणजे मी माझ्या दृष्टीने अत्यंत दूरदृष्टी असणारा तुमचा समूह आहे असं मला म्हणावंसं वाटतं. कारण आपल्याला निसर्गानं काहीतरी अपुरेपण देणं आणि त्याच्यावर मात करून तुम्ही निसर्गाला हरवलेली माणसं आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात आणि प्रेरक आहात. खरं तर तुम्हाला भेटून मला खूप छान वाटतं, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं जीवन आखलं आहे आणि त्याच्यात कलेला आणि साहित्याला एवढं मोठ्या प्रमाणात तुमच्या जगण्याचा भाग बनवलं आहे, हे खूप कौतुकाचं आहे. कारण सामान्यपणे जगणाऱ्या लोकांना कलेच्या बाबतीत सजग होणं जमलेलं नाही. अनेक लोक कलेशिवाय साहित्याशिवाय आपलं आयुष्यक्रम पूर्ण करतात आणि तुम्ही इतक्या स्वतःच्या आयुष्याला छान नियंत्रित केलेलं आहे. त्याच्यावर सगळ्यावर विजय मिळवून तुम्ही आज कलेशी इतके जोडले गेलेले आहात, साहित्याशी जोडले गेलेले आहेत, सांस्कृतिक चळवळीचा एक महत्त्वाचा भाग आहात आणि त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक, आभार तुमचे. तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्ही असंच हे तुमचं साहित्य मंच असाच खूप मोठा होत राहो आणि समाजाला नवी नवी दृष्टी देत राहो असं मी म्हणतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. आणि तुझ्यासारखा नट, दिग्दर्शक, माणूस, मित्र असाच आमच्यासोबत कायम कधी राहो. कधी. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा. आणि परत कधीतरी अशाच छान गोड प्रसंगी भेटूया. नक्की. तोपर्यंत नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना. तुमचा जागर